मॉर्निंग, सुप्रभात, श्री स्वामी समर्थ. आज आहे ना 30 मार्च आहे आणि आज आहे माझा वाढदिवस. आता मी आलो ना स्वामी समर्थांच्या मठात आलोय स्वामी समर्थांचा अभिषेकसाठी. ते तुम्हाला दाखवणार आहे. आता ना सकाळचे 7:30 वाजले. मठ बघायचा का तुम्हाला? श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज माझा वाढदिवस आहे आणि या खास दिवसाची सुरुवात मी दिवा कोळीवाडा येथील या सुंदर स्वामी केंद्रात करत आहे. वाढदिवस म्हटला की पार्टी, सेलिब्रेशन हे सगळं आलंच, पण मला वाटतं आयुष्याच्या एका नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन करण्यासारखा दुसरा कोणताही मोठा आनंद नाही. आज मी स्वामींचा अभिषेक करणार आहे आणि या मंगलमय क्षणाचा साक्षीदार मी तुम्हालाही बनवणार आहे. चला तर मग दर्शन घेऊया आणि अभिषेकाच्या तयारीला सुरुवात करूया. सेवेकरी, अभिषेकाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला अभिषेकासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याबद्दल आणि त्याच्या महत्त्वाबद्दल थोडक्यात सांगतो. इथे तुम्ही या ताटात पाहू शकता, अभिषेकासाठी पंचामृत आणि इतर पूजा साहित्य मांडून ठेवलं आहे. सगळ्यात आधी आहे दूध. दूध हे पावित्र्य आणि शांततेचं प्रतीक मानलं जातं. स्वामींच्या मूर्तीवर जेव्हा दुधाचा अभिषेक होतो तेव्हा ते आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करून मनाला शांती देण्याचं काम करते. दही हे समृद्धी, उत्तम आरोग्य आणि स्थैर्याचं प्रतीक आहे. आयुष्यात यश आणि आरोग्य लाभावं यासाठी दह्याचा अभिषेक केला जातो. प्रार्थनापूर्वक नमस्कार समर्पयामि. या वाटीत शुद्ध गावरान तूप आहे. तूप हे तेज, ऊर्जा आणि बळाचं प्रतीक आहे. स्वामींच्या कृपेनं आयुष्यात नेहमी सकारात्मकतेचा प्रकाश राहावा आणि संकटांशी लढण्याचं बळ मिळावं हा यामागचा भाव असतो. सकल पूजा गंधाच्या पुष्पाने समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारामि समर्पयामि. मध हे आपल्या वाणीतील आणि आयुष्यातील गोडव्याचं प्रतीक आहे. तसंच मधामुळे आर्थिक स्थैर्य लाभतं अशी ही मान्यता आहे. श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराजाय नमः. स्नानं समर्पयामि. परिपथ पाणी स्नानात शुद्ध स्नानं समर्पयामि. सकल पूजा गंधाक्ष पुष्पाणि समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारामि समर्पयामि. साखरेचा अभिषेक केल्यानं आयुष्यातील कडवटपणा दूर होऊन आनंद आणि सुखशांती वाढीस लागते. दिव्य शंकरान स्थापयामि सदा भक्ता पितृ सुरेश्वर श्री श्रीपादसी वल्लभ सरस्वती श्री गुरुदेव भगवान स्वामी समर्थ महाराजा शर्करा स्नानं समर्पयामि. परिपथ पाणी व्हायचं. शर्करा स्नानं शुद्ध स्नानं समर्पयामि. सकल पूजा गंधाक्ष पुष्पाणि समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारामि समर्पयामि. या पाचही गोष्टी एकत्र करून जे पंचामृत तयार होतं ते साक्षात अमृतासमान मानलं जातं. श्री गुरुदेव भगवान स्वामी समर्थ महाराजाय नमः. पंचावस्नानं समर्पयामि. ठेवून परिपथ पाणी व्हायचं. पंचावस्नानं शुद्ध स्नानं समर्पयामि. सकल पूजा गंधाक्ष पुष्पाणि समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कार मी समर्पयामि. या व्यतिरिक्त ताटात तुम्ही पाहू शकता हळद, कुंकू आणि अष्टगंध आहे, जे मांगल्याचं आणि अखंड सौभाग्याचं प्रतीक आहे. तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आहे, जे शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी वापरलं जातं. सकल पूजा गंधाक्ष पुष्पाणि समर्पयामि. हात जोडायचा. प्रार्थनापूर्वक नमस्कार मी समर्पयामि. आता आपण पंचोपचार पूजा करणार. पंचोपचार पूजामध्ये पहिला गंध लावायचा. श्री श्रीपादसी वल्लभ सरस्वती श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराजांना विले पडात चंदन समर्पयामि. आता अक्षता लावायची.
श्री श्रीपादश्री वल्लभ श्री सरस्वती श्री गुरुभवन श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः अलंकार अक्षतां समर्पयामी नारायणच्या तुमच्यावर हळद आणि कुंकू पहिला हळद व्हायचं नंतर कुंकू व्हायचं श्री श्रीपादश्री वल्लभ श्री सरस्वती श्री गुरुभवन स्वामी समर्थ महाराजाय नमः हरिद्रां कुंकू सौभाग्यद्रव्याणि समर्पयामी आणि या सुंदर ताजी फुलं जी आपल्या भक्ती आणि अहंकाराच्या समर्पणाचं प्रतीक आहे. जेव्हा आपण हे सर्व स्वामींना अर्पण करतो तेव्हा आपण आपला अहंकार त्यांच्या चरणी सोडून देत असतो. श्रीपादश्री वल्लभ श्री सरस्वती श्री गुरुभवन श्री स्वामी समर्थ महाराजा धूपं समर्पयामी ठेवून द्या. श्री श्रीपादश्री वल्लभ श्री सरस्वती श्री गुरुदेव भगवान स्वामी समर्थ महाराजाय नमः दीपं दर्शयामी. दर्शन त्याच्यात परिशीलनेचे आम्ही तिन्ही वेळा नैवेद्यामध्ये पुरवायचं. ओम तसं तुम्हाला नंबरमध्ये ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणत्वाय स्वाहा हे महाराजांनी अर्पण करायचं. पळीवर पाणी तांबडं सोडायचं. पळीने पळी घ्या उजव्या हातात पळी घ्या पळीने हां मध्यम पाणी समर्पयामी. पुन्हा प्रक्षम नैवेद्य होते 3 वेळा फिरवायचं पाणी. ओम तसंच वरण पर्वदेवत प्रचोदयात तुळशीमध्ये मानाचे अर्पण करायचं. भरवायचे क्रिया करायचे. ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्रह्मणत्वाय स्वाहा ते महाराजांसाठी दुष्पत्र अर्पण करायचं. 3 पळी पाणी थांबला सोडायचा आहे. उत्तराप्रक्षण समर्पयामी हस्तप्रक्षाळन समर्पयामी मुखप्रक्षाळन समर्पयामी. पुन्हा एकदा गंधराचं करायचं. करोदुनाते चंदनं समर्पयामी. सर्वात आधी शुद्ध जलानं स्वामींना स्नान घातलं जात आहे. त्यानंतर दुधाची धार आणि मग पंचामृताचा अभिषेक. मित्रांनो, हा क्षण शब्दात सांगणं खरंच खूप कठीण आहे. जेव्हा ती दुधाची आणि पाण्याची धार स्वामींच्या मूर्तीवर पडते तेव्हा मनातली सगळी अस्वस्थता जणू काही वाहून जाते. मूलाधारसतनितं शब्दं शक्तिदात्मका तं योगिनाधायन्ति नित्यं तं ब्रह्मात विश्वोत्र रुद्रत इंद्रस्तं अग्निस्त वायुस्त सूर्यस्तं चंद्रमास ब्रह्मभूरसरम गणाधिप्रवच्चाय वर्णानि तदनन्तरम् अनुस्वारपरुत्तरा अर्धेदुलसिद्धं तारनृत्तम् एततमनुसरूपं गराङ्गकारपूर्वरूपम् अकारमध्यरूपम् अनुस्वारशान्तरूपं बिन्दुरुत्तरूपं नादसन्नानं सहितासन्धि ते चा गणेश विद्या गणपती गादिकंद गणपती देवता. ओम गणपती नमः. ओम एकदंताय वक्रतुंडाय दिवे तन्नो दंते प्रचोदयात्. एकदंत चतुर्विपाशकुशधारण रदंच वरदवासवी प्रामुषकदोजन रक्तनमोदचित्तकं रक्तवास संपूर्ण रक्तगंधानिका रक्तजयसुजितं भक्तान् देवतकारं आविर्भूतसुजातः एवं करते नित्यं योगिपादं नमो मातृते नमो गणपति नमो प्रथम नमस्ते प्रस्तुलमदा एकदंतविनाशे जीवकाति वरसते नमः. ओम गणपति कल्याण देवा श्री राम ओम सहस्रांश
लोटी प्रमाण सुक्त ओम सा शतारमुष प्रमाण पुत्र तेन सधारेण प्रमाण पुनत माम येन पुत्रान अस्मिना पुरुष शता तेन सधारेण प्रमाण पुनत माम येन पुत्र धावा पुत्र आव पुत्र अतस्वा तेन सधारेण प्रमाण पुनत माम येन पुत्र औरा दिशा पुत्र वैन येन प्रदेश तेन सधारेण प्रमाण पुनत माम येन पुत्र सूर्य चंद्रमा नक्षत्राणि बुद्धपुत्र येन पुत्र तेन सधारेण प्रमाण पुनत माम येन पुत्र विद्रग्रह परिधस येन पुत्र तेन सधारेण प्रमाण पुनत माम येन पुत्र बहुराज मतो हविरेन पुतो यज्ञ वशत्यारमताति तेन सधारेण प्रमाण पुनत माम येन पुत्र वीयव्यो याभ्या यज्ञ याजनेर्वत तेन सधारेण प्रमाण पुनत माम येन पुत्र अश्वागाव अथ पुत्र अजावय तेन सधारेण प्रमाण पुनत माम येन पुत्र सामान्य यजपाल सैन पुत्रम तेन सधारेण प्रमाण पुनत माम येन पुत्र अथर्वाय गिरस देवता सैन पुत्र तेन सधारेण प्रमाण पुनत माम येन पुत्र देवता तरवाय अभ्यग सबत्कर दिवा कोळीवाड्याच्या या केंद्रात बसून हा अभिषेक करताना मिळणारी ती एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आज मला जाणवत आहे. वाढदिवसाच्या दिवशी स्वतःसाठी किंवा स्वतःच्या प्रगतीसाठी काही मागण्यापेक्षा स्वामींकडे फक्त तुझा आशीर्वाद असाच पाठीशी राहू दे एवढंच मागणं मी आज मागत आहे. अभिषेक पूर्ण झाल्यानंतर आता स्वामींना स्वच्छ पुसून त्यांचा सुंदर असा शृंगार केला जात आहे. अष्टगंधाचा तो सुवास आणि ही सुंदर फुलांची आरास, स्वामींचं हे रूप पाहून खरंच डोळ्यांचं पारणं फिटलं आहे. पॉज. आता वेळ आहे आरतीची. आरती करताना केंद्रातील सर्व भक्तांसोबत मिळून जो एक नाद निर्माण होतो त्यांना अंगावर अक्षरशः काटा येतो. मन अगदी प्रसन्न आणि तृप्त झालं आहे. दीपम दर्शयामि मागे स्वामी समर्थ महाराज दीपम दर्शयामि परिशीलयामि तुळशीपत्र महाराज चरणी अर्पण करायचं आहे. पुन्हा तुळशी प्रार्थना करायचा आहे. ओम दसत्वरेण भगवते देव योना प्रचोदयात ते तुळशीपत्र महाराज चरणी अर्पण करायचं. पुन्हा घेऊन बनवायची क्रिया करायची. यज्ञेन यज्ञमेन देवास्तानि धर्माणि कर्माण्यासनो तेन नामाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा दानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम महादेवाय. तर मित्रांनो, असा होता माझ्या वाढदिवसाच्या दिवसाचा हा सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय प्रसंग. दिवा कोळीवाडा स्वामी केंद्रात अभिषेक करून आणि स्वामींचे आशीर्वाद घेऊन या नवीन वर्षाची जी भन्नाट सुरुवात झाली आहे, त्यामुळे मला खात्री आहे की हे वर्ष खूप भारी जाणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि अभिषेकाच्या साहित्याचं जे महत्त्व मी सांगितलं ते ऐकून तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही या केंद्रात कधी आला असाल तर तुमचा अनुभवही शेअर करा.
कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन आणि भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम कैलासवासिने नमः. ओम कवचीने नमः. ओम कटुराय नमः. ओम त्रिपुरान्तकाय नमः. ओम वृक्षाङ्काय नमः. ओम वृषभारूढाय नमः. दलं स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारुडसीतां गगमलमिन्दुलोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददद्मुरुजटां मण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूषा महापातकनाशनं ध्यात्वा निलोप्तलं श्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासिर्धनुर्धनुर्बाणं पाणे नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातु माविर्भूतं मजं विभुं रामरक्षा पठेत् प्राज्ञ पापग्नि सर्वकामदां शिरो मे राघव पातु बालं दशरथात्मजः कौसल्ययो दशः पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मकध्रा